आपल्यासोबत अंबादास दानवेजी थेट जोडले गेलेले आहेत। अंबादास दानवेजी, GR रद्द झालेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर मराठी माणसाच्या एकीचा हा विजय आहे। मराठी माणसाने ज्या पद्धतीनं 5 तारखेचा मोर्चा जो पुकारला होता समस्त मराठी बांधवांनी, आणि आज ठिकठिकाणी जो अध्यादेश निघालेला आहे त्याची होळी ठिकठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात झाली आहे। आणि मला वाटतं जनमत या सगळ्या बाजून उभं राहतं हे पाहिल्यानंतर सरकारला शेपूट घालावं लागलेलं आहे। नक्कीच 5 जुलैला आता मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। मात्र काही वेळापूर्वी जरी हे GR रद्द झाले तरी सुद्धा मोर्चा निघणार, मराठी माणसांनो एकत्र या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी देखील केलं होतं। 5 जुलैला आता नेमकं काय होणार आहे? मला असं वाटतं आता थोड्या वेळाने माननीय उद्धवजींची पत्रकार परिषद आहे, याच्यात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। आता संजय राऊत साहेबांनी जाहीर केलेले आहे मोर्चा निघणार नाही, परंतु जोरदार तयारी सगळ्या ठिकाणी मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर केलेली होती। मला असं वाटतं 8 वाजता उद्धवजी या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतील। नक्कीच सरकारने आता ठाकरे या ब्रँडचा किंवा ठाकरे बंधूंचा धसका घेतला असं तुम्हाला वाटतं का? धसका घेतला नसता मोर्चा निघायच्या 4-8 दिवस आधीच त्यांनी या सगळ्या गोष्टी रद्द केलेल्या आहे। धसका मला असं वाटतं सगळ्या मराठी माणसांचा, ठाकरेंचा तर घेतलाच, पण सगळ्या मराठी माणसाच्या एकीचाही घेतला। खऱ्या अर्थानं या अध्यादेशामुळे समस्त मराठी बांधव या निमित्तानं का होत नाही एक याची भूमिका महाराष्ट्रात निर्माण झाली। मला असं वाटतं हे मराठी माणसासाठी एक मोठं चांगलं चित्र आहे। आणि सरकार ज्या पद्धतीनं तिसरी भाषा हिंदीचं मोठ्या गोष्टी शिकवत होती त्यांना तोंड घशीत पडावं लागलेलं। मात्र जरी GR रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी समिती मात्र स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या संदर्भात काय सांगाल? नाही, आता समिती कोणती जरी आली तरी मला असं वाटतं हिंदीची सक्ती तर करता येणार नाहीये। हिंदी भाषेला विरोध कधी केलेलाच नाहीये, हिंदीच्या सक्तीला विरोध आहे। वाटतं आपण मातृभाषेवरून मराठी शिकतो, पहिलीला, दुसरीला, तिसरीला, चौथीला, नंतर हिंदी आलेलीच आहे। पण ही हिंदीची जी सक्ती होती